नमस्कार, कुक विथ मी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटार मलाई पनीर। त्यासाठी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। कढईमध्ये कांदा, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या हे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे। तर वाटण करून घ्यायचं आहे। त्यामध्ये पनीरचे स्लाइसेस टाकायचे आहेत, कारण ग्रेव्ही स्मूथ बनते। पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती स्मूथ बनली आहे। पनीर फ्राय करण्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करून घेऊया। त्यामध्ये पनीरचे स्लाइसेस टाकून घ्यायचे आहेत। पनीरला छान सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। सोनेरी कलर आला की काढून घ्यायचा आहे। एका बाउलमध्ये गरम पाणी, मीठ, पनीरचे स्लाइसेस टाकून घ्यायचे आहेत, कारण पनीर सॉफ्ट राहते। तुम्ही बघू शकता पनीर किती सॉफ्ट झालेलं आहे। त्याच पॅन मध्ये मी बटर घेतलेला आहे। बटर मेल्ट झाले की त्यामध्ये शहाजिरे, दालचिनीचा तुकडा, हिरवी मिरची टाकून फ्राय करून घ्यायचा आहे। चिरलेली मेथी टाकून हलवून घ्यायचं आहे। हिरवे मटार टाकून छान मऊ होईपर्यंत फ्राय करून घेऊया। छान मऊ झाल्यानंतर त्यामध्ये वाटलेली ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे। ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया। धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। चवीनुसार मीठ। मी इथे मलाई टाकून घेतली आहे, तुम्ही फ्रेश क्रीम पण टाकू शकता। हे सर्व छान मिक्स करून ग्रेव्ही शिजेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये पनीरचे स्लाइसेस टाकून घ्यायचं आहे। दिसते ना रेस्टॉरंट स्टाईल सारखी भाजी। चला तर मग सर्व करूया।